हे असं कुणी ना कुणी असं मध्येच येत राहील आणि कुणी काही ऐकलं ना तर तुझं भांड फुटेल, कळतंय का? तेव्हा मी जे काय सांगते ना ते ऐक तिलोत्तमा. माझ्या काही फार डिमांड्स नाही आहेत. एकच म्हणणं आहे माझं, तेवढं ऐक आणि ते पूर्ण कर, कळतंय? कसं करू मी? सांग ना. अगं संशय येईल माझ्या घरच्यांना. या आधी अनेक वेळेला विनवण्या केल्यात माझ्या घरच्यांनी की ताराला माफ कर, ती शिक्षा नको, तिला घरात घे, पण मी कधीच ऐकलं नाही. आणि आता अचानक तिला मी घरात घेते असं सांगू? मी खरंच सांगते, संशय येईल सगळ्यांना, वाट लागेल. ते मला नाही माहित कसं करायचं ते तुझं तू बघ. तू कन्व्हिन्स कर त्यांना, नाही तर काय वाटेल ते कर, मला काय माहिती. मला फक्त इतकंच माहिती हा तिलोत्तमा, माझी तारा आजच्या आज या घरात परत आली पाहिजे. आणि नाही आली ना तर तुला माहितीये मी काय करीन ते. आणि एव्हाना अंदाज आलाच आहे तुला, तेव्हा जास्त विचार करू नको. काय तो पटकन निर्णय घे आणि ताराला घरी घेऊन ये आजच्याच. चल आता हे असं इथेच चर्चा करत उभं राहायचं नाहीये आपल्याला. परत कोणीतरी येईल आणि मग उगाच शंकेला कारण. जाऊया आता आपण खाली. जरा हस, स्माइल कर. हा चल. डॉक्टर डॉक्टर चहाचं तर फक्त निमित्त होतं. डॉक्टर तुम्हाला खरं सांगू का, तुमचं बोलणं म्हणजे ना एका गुणकारी औषधासारखं आहे. केवढ्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही सगळं समजवलं मला. थँक्यू सो मच. अहो त्यात काय मी मोठा इतका तीर मारलाय? अहो आयुष्यभर करत आलो तेच केलंय. पण तुम्ही आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे बरं. येस डॉक्टर. आले. छान झाली का सगळी चर्चा? होय. चला डॉक्टर निघूया, आपलं काम झालंय. अहो मी तुमची केव्हाची वाट बघतोय, पण तुमची जुनी मैत्रीण भेटली ना. तुम्हाला यायला उशीर झालाय. आता तुमचं बोलणं झालंय तर निघूया. हो अमृता, डॉक्टरांशी नीट बोलणं झालं ना म्हणजे आपलं जे काम होतं ते फत्ते झालंय. आता निघूया. असं कसं? मगाशी पण तुम्ही काही घेतलं नाहीयेत. कॉफी घ्याल का? मी पटकन करून आणते. सावली राहू दे बाळा, आता चहा कॉफी काय, माझी मैत्रीण मला परत मिळाली आहे. तिने एवढ्या मोठ्या मनाने मला माफ केलंय. आता तर डायरेक्ट जेवणाचाच बेत करूया. काय ग तिलोत्तमा, करूया ना? हो नक्की करूया. हा तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला भेटून बरं वाटलं. तुमची जुनी तक्रार अर्था नाही ना? कसली? अहो तेच तुमचं पाठीचं दुखणं. काय? हा छे डॉक्टर, ते पाठीचं दुखणं वगैरे आता एकदम साफ गेलंय. आता तिलोत्तमाची पाठ आणि तिचा कणा परिस्थितीनुसार एकदम लवचिक झालेत, हो ना तिलोत्तमा? हो बाई रवी. चल अमृता, येतो आम्ही. हो डॉक्टर, पुन्हा लवकरच भेटू. हं? हो अगदी, डॉक्टर येत राहतील अधूनमधून भेटीला. हा फक्त घराच्या मालकीणबाईंची परवानगी हवी. तिलोत्तमाला चालत असेल तर येतील ना डॉक्टर. काय ग तिलोत्तमा, चालेल ना? हो ना, शेवटी डिसाईड ती करणार, मालकीण ती आहे. आम्ही काय, आम्ही आपले पाहुणे. चला येऊ. या डॉक्टर. सावली ऐक ना, मी काय म्हणते. सावली ऐकतेस ना?
हो बहिणी. अगं ते मगाशी डॉक्टर आले होते ना, ते इतके देव माणसासारखे आहेत ना. म्हणजे मला सांग, आजच्या काळात पेशंटचं इतकं शांतपणे ऐकून घेणारे डॉक्टरना शोधून सुद्धा सापडणार नाही. तुला माहितीये, त्यांनी मला सगळं काही इतकं साध्या सोप्या भाषेत समजून सांगितलं, वेगवेगळे सल्ले दिले. खरं सांगू का, मला असं वाटतं हे डॉक्टरना आधी भेटायला हवे होते. आपण उगाच त्या जुन्या डॉक्टरांच्या वाऱ्या केल्या. हो बहिणी, आपण एक काम करूयात का? मला काय वाटतं बहिणी, आपण त्यांच्या क्लिनिकमध्ये जायचं का? म्हणजे तुमचं पूर्ण चेकअप पण होईल आणि आपला विश्वास आणखी वाढेल, हो ना? चालेल. आता हे येतील ना, त्यांना पण मी सांगते या डॉक्टरांबद्दल. सावली वहिनी, काय सावली वहिनी, एक गुड न्यूज आहे, एक बॅड न्यूज आहे. कोणती सांगू? कोणतीही सांगा. गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला गाण्याचा शो मिळालाय. काय? कुठे? थांबा, बॅड न्यूज पण आहे का? त्या शोला बिदागी मिळणार नाही, 1 रुपया पण मिळणार नाहीये. काय आहे, ते अनाथ मुलींचा आश्रम आहे ना, तिथे शो करायचा. त्या ट्रस्टींचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं 1 रुपया पण मिळणार नाही. आता मला सांगा काय करायचं? काय करायचंय म्हणून काय विचारताय? मी अशा कामासाठी नाही म्हणणार आहे का? त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा हसू हीच माझी बिदागी असेल. बिंदास हो म्हणून सांगा. बरोबर आहे. चांगल्या कामाचे कधी पैसे घेत नसतात, त्यांना लगेच होकार कळ. येस, ही तर पेक्षा होती. आता कन्फर्म करतो शो. बघा, चल आलं चल. कॉंग्रॅट्स. हॅलो, कसे नवरा बायको आहात तुम्ही? एकमेकांबरोबर वेळ घालवायला एवढा वेळ मिळालाय, तरी चक्क समोरासमोर बसून मोबाईल मध्ये काय घुसून बसलाय? मग काय करू? एकमेकांची तोंड बघत बसू? कमी असं म्हणत नाहीये, पण गप्पा मारा, बोला ना एकमेकांशी. किती मारायच्या गप्पा? त्याला पण काही लिमिट्स असतात ना. आणि कसं आहे ना, तिकडे त्या घरात कोणी ना कोणी सतत असतं गप्पा मारायला. आम्ही रात्री एकत्र बसून डिनर पण करतो. आणि इथे तसं नाही आहे, इथे आपण तिघेच असतो. आणि त्यात तुम्ही पण नसता घरी. तिकडच्या लोकांची इतकी आठवण येते हिला. तिथे सगळ्यांना उचक्या लागत असतील बघ. तारा, बाबा मॉमचा फोन आहे. मग उचल ना, बघ काय म्हणतात त्या. फार फार तर काय, त्या तुला एकट्याला घरी ये म्हणते. नाही नाही, मला नाही वाटत असं. काहीतरी वेगळं कारण असेल. अरे चर्चा करू नका, फोन उचल आणि स्पीकरवर ठेव. मॉम, काय रे सोम, कसा आहेस बाबा? काय सांगू तुला मॉम, तुझ्या जवळ नाही आहे ना मी आता. ठीकच आहे म्हणतो. असं जीवावर येऊन ठीक आहे वगैरे बोलू नकोस. खरोखरचा ठीक हो. खरोखरच ठीक मी आता फक्त घरी आल्यावरच होईन. मग वाट कसली बघतोयस? चल ये आपल्या घरी. हा काय मॉम, तू मला घरी यायला सांगतेस? हा, म्हणजे जे काही झालं ना ते सगळं विसरून जा आणि ये आता लवकरात लवकर घरी ये निघून. पण मॉम, तुला माहिती आहे ना, मी ताराला एकटीला सोडून नाही येणार घरी. मी कुठे म्हणते एकटा ये. ताराला घेऊन ये घरी. तिच्याशिवाय नको येऊस, तिला घेऊनच ये. हा,